रद्द करा, रद्द करा 1949चा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा 1949चा कायदा रद्द करा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रद्द करा, रद्द करा 1949चा कायदा रद्द करा। महाबोधी महाविहाराच्या मुक्तीच्या आंदोलन आता देशभर पेटत आहे। जिल्हा तालुका पातळीवर आंदोलनं केली जात आहेत। लातूर जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भव्य निदर्शने करत जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। 1949च्या जाचक कायद्यातून महाबोधी महाविहाराची मुक्ती करून हे विहार बौद्धांच्या हवाली करण्यात यावे। ज्याप्रमाणे मुस्लिम, शीख, हिंदू धर्मीयांच्या धार्मिक स्थळांवर त्याच धर्माची माणसं आहेत, मग महाबोधी महाविहार हे बौद्धांचे धर्मस्थळ श्रद्धास्थान असताना त्यात हिंदूंचा हस्तक्षेप कशासाठी? हा हस्तक्षेप थांबवून बौद्धांचे धर्मस्थळ बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाईच्या वतीने भव्य निदर्शने सुद्धा करण्यात आली। या आंदोलनामध्ये रिपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, चंद्रकांत चिकटे, श्रीकांत बनसोडे, अंकुश ढेरे, सुधाकर गुळवे, जितेंद्र बनसोडे, सुनील वाहुळे, बालाजी कांबळे, प्रशांत शिंदे, शरद सोनकांबळे यांच्यासह जिल्हाभरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, न्यूज महाराष्ट्र टुडे, अहमदपूर, लातूर। बिहार मधील महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लातूर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने देऊन आपण निवेदन सादर करणार आहोत। बिहारमध्ये जे तथागत भगवान बुद्धांचं जे बुद्ध विहार आहे 1949 रोजी साली बिहार सरकारने या संदर्भामध्ये एक कायदा केला। या कायद्यामध्ये हिंदूंचे 5 लोक आणि 4 लोक बौद्ध समाजाचे अशा प्रकारची त्या ठिकाणी ट्रस्टी निर्माण करण्यात यावी अशा पद्धतीचा 1949चा कायदा झाला। आणि त्यामुळं हे बुद्ध विहार बौद्धाच्या ताब्यात न राहता एका वेगळ्या ब्राह्मण समाजाच्या ताब्यामध्ये हे विहार गेलेलं आहे आणि हे विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात यावं, ताब्यात देण्यात यावं आणि हा कायदा रद्द करावा यासाठी संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू झालेले आहे। आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून या ठिकाणी आपण हे निदर्शनं करत आहोत। या कायद्यामध्ये अशी एक अट आहे की त्या जिल्ह्याचा कलेक्टर हा तिथला अध्यक्ष आहे आणि जर कलेक्टर तिथला हिंदू जरी नसला तरी बाहेरच्या जिल्ह्यातील कलेक्टर हिंदू असला तर त्या बौद्ध विहाराचा ट्रस्टीचा अध्यक्ष तो कलेक्टर राहू शकतो। म्हणून आपली अशी मागणी आहे हे सगळे ट्रस्टी ही बौद्ध असली पाहिजे आणि यामध्ये कलेक्टर वगैरे काही असता कामा नये आणि बौद्ध लोकांचीच त्या ठिकाणी ट्रस्टी असावी यासाठी या देशामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी आपण या संदर्भात बोलत असताना हा बौद्ध धर्मीयावरला अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे। याचं कारण असं राम मंदिराची ट्रस्ट आहे तिथं सगळे हिंदू आहेत, गुरुद्वाराची ट्रस्ट आहे तिथं सगळे शीख आहेत, जैन ख्रिश्चनांची ट्रस्ट आहे तिथं सगळे ख्रिश्चन लोक आहेत चर्चचे। आणि अशा पद्धतीनं बौद्ध धर्मीयावरच अन्याय का? म्हणून आपण अशी मागणी करत आहोत की या ट्रस्टमध्ये सगळे बौद्ध धर्मीय असले पाहिजेत आणि हा 1949चा कायदा हा रद्द झाला पाहिजे। एवढे यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून एवढं या ठिकाणी आपल्याला इथंच न थांबता यापेक्षाही तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर या संदर्भामध्ये आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो। जय भीम, जय भारत। मायबाप सरकारला या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करत आहोत, आम्ही सरकार पक्षामधले जरी लोक असलो तरी आम्ही बौद्ध धर्मीय आहोत याची नोंद सरकारने घ्यावी
याचं कारण असं आहे, साधा अशोक चक्र घरावर जर दिसलं तर हे घर बौद्धांचं आहे. अशोक चक्र एखाद्याच्या गाडीवर, मोटरसायकलवर, कारवर दिसलं तर हे घर बौद्धांचं आहे. आणि ज्या वेळेला तिरंग्यावर अशोक चक्र दिसते त्यावेळेला यांना हा देश बौद्धांचा वाटत नाही. ही त्यांची घाणेरडी मानसिकता आहे. ही मानसिकता सरकारने तपासून बघावी आणि 1949चा कायदा त्याच्यामध्ये सुधारणा करावी. आम्ही रद्द करा म्हणत नाही, तर त्याच्यामध्ये ती सुधारणा करावी. कारण त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे 9च्या 9 सदस्य हे बौद्ध धर्मीय असले पाहिजेत. आणि कलेक्टर जरी त्यांना त्या समितीचा अध्यक्ष करायचा असेल तर तो बौद्धच असावा किंवा बौद्ध भिक्षू असावा, महावीरो महाथेरो असावा. ही आमची समस्त लातूरच्या रिपब्लिकन जनतेची मागणी आहे. एवढंच बोलतो आणि सन्माननीय कलेक्टर लातूरचे यांना आम्ही सर्व रिपब्लिकन जनतेने, या तुम्हाला या चित्रात दिसतात तेवढ्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मिळून या मागणीचं निवेदन दिलेलं आहे. प्रमुख आमच्या 4 मागण्या आहेत. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्धांकडे द्यावं. महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करावी आणि व्यवस्थापन समितीत फक्त बौद्ध धर्मीय असावेत. समितीचे अध्यक्षपद हिंदू कलेक्टर असण्याचे रद्द करून बौद्ध धर्मियांना अध्यक्ष होण्याचा अधिकार द्यावा. महाविहाराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबीमध्ये कोणत्याही इतर धर्मियांचा हस्तक्षेप नसावा आणि तो सरकारने थांबवावा. या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे. तरी सरकारने या मागणीचा निश्चितपणाने विचार करावा आणि ही बौद्ध महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि हिंदूंच्या ताब्यातून, पंडे पुजारी महंतांच्या ताब्यातून ते मुक्त करावं. अन्यथा याच्यानंतर महाराष्ट्रभर आम्ही रिपब्लिकन नेत्यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही रिपब्लिकन जनतेच्या वतीने देत आहोत. जय भीम, जय भारत. आपल्या सर्वांचे आभार. काही साधू महंत आम्ही पुष्यमित्र शुंगाचे वारसदार असल्याचं सांगतायत आणि या विधानातून त्यांना नेमकं काय सूचित करायचं, तर त्यांच्या त्या विधानाला तुमचं काय प्रत्युत्तर असणार? ते संघ परिवाराचे लोक आहेत. बुद्ध काळामध्ये तेच झालं होतं, राजा सम्राट अशोकाच्या काळामध्ये तेच घडलं होतं आणि आताही तेच घडवत आहेत. भिक्खू संघामध्ये सुद्धा RSSचे लोक हे चिवर घालून लपलेले आहेत. ते तुम्हाला आम्हाला शोधून काढावं लागतील. आज लातूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खासदार रामदास आठवले यांच्या आदेशाने संबंध महाराष्ट्रामध्ये निदर्शन आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. महाबोधी बुद्धगया मुक्तीचं आंदोलन हे खासदार रामदासजी आठवले साहेबांच्या वतीनं लातूर जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्याच्या वतीनं होत आहे. 1949चा हा जो कायदा आहे हा बौद्धावरती अन्याय करणारा कायदा आहे आणि हा कायदा रद्द करावा याच्यासाठीचे हे तीव्र निदर्शन याच्या पुढल्या काळामध्ये होणार आहेत. आताच सांगितल्याप्रमाणे बौद्धांचं हे जे ज्ञान मंदिर आहे हे आस्थेचं संबंध जगामधल्या बौद्धाचं या ठिकाणचं आशास्थान आहे. या आशास्थानावरती या देशातल्या ब्राह्मण तथा सर्व कर्मकांड सनातनी लोकांनी या ठिकाणी कब्जा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून हे मुक्ती स्थान या ठिकाणचं मुक्त व्हावं, बौद्धांचं स्थान मुक्त व्हावं अशा पद्धतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होत आहे. आणि म्हणून हा जो कायदा आहे हा जाचक कायदा आहे. त्या ठिकाणी 4 सवर्ण हिंदूचे, ब्राह्मणाचे लोक आणि कलेक्टर सुद्धाच, कारण कलेक्टर हा बौद्धाचा देशामध्ये कुठेच नसल्यामुळं 5 लोक या ठिकाणी ब्राह्मणाचे आहेत आणि 4 लोक बौद्धांचे आहेत. म्हणून हा जाचक कायदा आहे. हे आमच्या आशा स्थान आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं मुस्लिमाची मक्का मस्जिद आहे त्या ठिकाणच्या मुस्लिमाच्या मस्जिदचे कमिटीचे अध्यक्ष मुस्लिम असतात, सिखाच्या ठिकाणी धर्मगुरू त्यांचे असतात आणि म्हणून या ठिकाणी अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्या राम मंदिरावरती सर्वच्या सर्व सनातनी ब्राह्मणांचं या ठिकाणी ट्रस्टी आहे. म्हणून ही ट्रस्ट बौद्धाच्या ताब्यात द्यावं याचा एक आंदोलनाचा भाग म्हणून या ठिकाणी हे बुद्धाच्या तत्वज्ञानाप्रमाणे हे आंदोलन होते. याच्या पुढे आम्ही हिंसक आंदोलन सुद्धा खासदार रामदासजी आठवले साहेब यांच्या
वतीनं करणार आहोत. म्हणून हे आंदोलन शांततेनं लोकशाही मार्गानं होत आहे. तेव्हा या आंदोलनाची दखल भारताच्या पंतप्रधानांनी आणि त्या ठिकाणी ज्या मागासवर्गीयचे आणि भटक्या मुक्ताच्या ज्या राष्ट्रपती आहेत यांनी याची नोंद घ्यावी आणि मुख्यमंत्री बिहारचे यांना आदेशित करावं. हे बुद्धाचं मुक्तिस्थान मुक्त करावं अशा पद्धतीचं आमचं नम्र निवेदन आहे.